दत्तशिखर माहूरगड येथील संपूर्ण दर्शन आपण आज पाहणार आहोत. चला तर जय गुरुदेव दत्त मित्रांनो, आपण चाललो आहोत आज माहूर येथील दत्त मंदिरावर. चला तर दत्त वारीला. चला मित्रांनो, हा रोड बघताना आपण हा रोड यापूर्वी नव्हता, त्याच्यामुळे खूप वयस्कर लोकांना त्रास होत होता. त्याच्यामुळे हा रोड डेव्हलपमेंट झालेला आहे आणि इथून मग आता आपल्या गाड्या सरळवरी जातात. त्याच्यानंतर सुरुवातीलाच हा बघा, खूप डेव्हलपमेंटचे काम होत आहेत. आता सुरुवातीलाच इथे पार्किंगसाठी खूप मोठी जागा आहे दत्तशिखरवर, आणि हे बघा पार्किंगसाठी जागा आहेत. आणि हे जो मंदिर दिसतोय रोड, हे दत्तच्या दर्शनाला जाणार आहेत रांगेसाठी. आणि तिथून आपण हे जे समाध्या बघता, जे यापूर्वी जे महाराज होते त्यांच्या ह्या समाधी आहेत. आता इथून हा महाराजाच्या हे पूर्वीच्या समाधी आहेत, इथे पण दर्शन घेतले जाते इथून. आणि इथून पुढे आपण हे शेड थांबण्यासाठी आहे. आणि हा जे सरळ रोड जातो तो दत्ताच्या दर्शनाला हा रोड जातो. त्याच्यानंतर आपण बघता आहात इथून हे रिकामी पेठ, हे देवदर्शनाची रांग. इथून अजून सरळ थोडं समोर आलं तर हा जुना वाडा आहे, तो पूर्वीचं मंदिर आहे समजतात. ह्या मंदिराच्या समोर हे खूप भल्या मोठी जाती आहेत. त्या काळामध्ये वरच्यावरीच दळून जेवणाची व्यवस्था करत होते. ह्या मुख्य मंदिरातला आपला दर्शन रांगेकडला जाणारा रस्ता आहे. त्याच्यानंतर आपण आतमध्ये आल्यानंतर ही जे बघताना आपल्या परंपरागत संत महात्म्याची ही गादी आहे. पूर्वीपासून ह्या गादीवर कोणी बसू शकत नाही, जे होते ते महाराजच बसत होते. आणि त्याच्यानंतर आपण आता सरळ जाऊया. मेन हे गाभाऱ्याचं दर्शन दत्तात्रय महाराज की हे आहे मुख्य मंदिर महाराजाचं. दत्तात्रय महाराजाचं ही दत्तात्रय महाराजाची मोठी मूर्ती इथे आहे. आणि त्याच्यानंतर हे मूर्ती आहे धुन. आणि त्याच्यानंतर हे महादेवाचं एक मंदिर आहे खूप मोठं, नंदी आणि महाराज. त्याच्यानंतर आपण हे आहे शिखर, आणि पितळ्या रंगाच्या हे, आणि हे काही अजून महाराज समाधी आहेत. आणि